शांती. आज आहे 4-10-23ची मुरली. आजच्या मुरलीचे महावाक्य आहे, गोड मुलांनो, निश्चय करा की आपण आत्मा आहोत. हे आपले शरीर आहे. यात साक्षात्काराची काही गोष्ट नाही. आत्म्याचा साक्षात्कार जरी झाला तरी काहीही समजू शकणार नाही. प्रश्न आहे, बाबांच्या कोणत्या श्रीमतावर चालल्यामुळे गर्भ जेलची सजा होण्यापासून सुटू शकतो? उत्तर आहे, बाबांचे श्रीमत आहे, मुलांनो, नष्टो मोहा बना, एक बाप दूसरा न कोई. तुम्ही फक्त माझी आठवण करा आणि कोणतेही पापकर्म करू नका, तर गर्भ जेलची सजा होण्यापासून सुटका होईल. इथे तुम्ही जन्मजन्मांतर जेलबर्ड बनत आले आहात. आता बाबा आले आहेत त्या शिक्षांपासून वाचविण्यासाठी. सतयुगामध्ये गर्भजेल असत नाही. ओम शांती. रुहानी बाबा रुहानी मुलांना समजावून सांगत आहेत, आत्मा काय आहे आणि त्याचा पिता परमात्मा कोण आहेत हे पुन्हा समजावून सांगत आहेत. कारण ही तर आहे पतित दुनिया. पतित नेहमी बेसमज अर्थात अज्ञानी असतात. पावन दुनिया समजदार अर्थात हुशार असते. भारत पावन दुनिया अर्थात देवी देवतांचे राज्य होते. या लक्ष्मी नारायणाचे राज्य होते. खूप धनवान सुखी होते. परंतु भारतवासी या गोष्टींना समजत नाहीत. बाबा परमपिता अथवा रचयित्यालाच जाणत नाहीत. मनुष्य जाणू शकतात, जनावरे तर जाणणार नाहीत ना. आठवण देखील करतात. हे परमपिता परमात्मा ते पारलौकिक पिता आहेत. आत्मा आठवण करते आपल्या परमपिता परमात्म्याची. या शरीराला जन्म देणारा तर लौकिक पिता आहे आणि ते परमपिता परमात्मा आहेत. पारलौकिक पिता आत्म्यांचे पिता. मनुष्य लक्ष्मी नारायणाची पूजा करतात, समजतात सुद्धा. हे सतयुगामध्ये होते आणि राम सीता त्रेतामध्ये होते. बाबा येऊन समजावून सांगत आहेत, मुलांनो, तुम्ही मज पारलौकिक पित्याची जन्मजन्मांतर आठवण करत आले आहात. गॉडफादर तर जरूर निराकार झाले ना. आपली आत्मा देखील निराकार आहे. इथे येऊन साकार बनली आहे. ही छोटीशी गोष्ट देखील कोणाच्या बुद्धीमध्ये येत नाही. ते तुमचे बेहदचे पिता रचयिता आहेत. बोलावतात, तुम मात पिता. तुमचे आम्ही बनतो तर आम्ही स्वर्गाचे मालक बनतो आणि तुम्हाला विसरल्यामुळे नरकाचे मालक बनतो. आता ते पिता यांच्याद्वारे अर्थात ब्रह्माद्वारे बसून समजावून सांगत आहेत, मी रचयिता आहे. ही माझी रचना आहे, ज्याचे रहस्य तुम्हाला समजावून सांगतो. हे देखील समजतात. आत्म्याला कोणीही पाहिलेले नाही आहे. मग असे का म्हणतात की अहम आत्मा? हे तर समजतात ना. मी आत्मा एक शरीर सोडून दुसरे घेते. महान आत्मा पुण्य आत्मा म्हणतात ना. निश्चय करतात मी आत्मा आहे. हे माझे शरीर आहे. शरीर विनाशी आहे, आत्मा अविनाशी आहे. त्या परमपिता परमात्म्याची संतान आहोत. किती सोपी गोष्ट आहे, परंतु चांगले चांगले बुद्धिवान समजू शकत नाहीत. मायेने बुद्धीला कुलूप लावले आहे. तुम्हाला स्वतःच्या आत्म्याचा देखील साक्षात्कार होत नाही. आत्माच अनेक जन्म घेते ना. प्रत्येक जन्मामध्ये पिता बदलत जातो. तुम्ही स्वतःला आत्मा निश्चय का करत नाही? असे म्हणतात, आत्म्याचा साक्षात्कार व्हावा. अरे, इतके जन्म कोणाला म्हटलेत का की आत्म्याचा साक्षात्कार व्हावा? कोणाकोणाला आत्म्याचा साक्षात्कार होतो देखील, परंतु समजू शकत नाहीत. बाबांना तुम्ही जाणत नाहीत. बेहदच्या बाबांशिवाय आत्म्यांना परमात्म्याचा साक्षात्कार देखील कोणी घडवू शकत नाही. म्हणतात, हे भगवान तर पिता झाले ना. तुम्हाला 2 पिता आहेत. एक तर आहेत विनाशी शरीराला जन्म देणारे विनाशी पिता. दुसरे आहेत अविनाशी आत्म्यांचे अविनाशी पिता. तुम्ही गाता, तुम मात पिता. त्यांची आठवण करता तर जरूर ते आले असतील ना. जगत अंबा आणि जगत पिता बसले आहेत. राजयोग शिकवत आहेत. वैकुंठामध्ये लक्ष्मी नारायणाचे राज्य होते. ते देखील भारतामध्येच होते ना.
मनुष्य समजतात स्वर्गवरती कुठेतरी असणार. अरे, लक्ष्मीनारायणाचे यादगार अर्थात स्मारक इथे आहे. जरूर इथेच राज्य केले असणार. हे दिलवाडा मंदिर तुमचे आताचे स्मारक बनलेले आहे. तुम्ही राजयोगी आहात. अधर कुमार कुमारी सर्वजण इथे बसले आहात. त्यांचे स्मारक मग भक्तीमध्ये बनते. दिलवाडा नावाचा देखील काही अर्थ तर असेल ना. हृदय घेणारे कोण आहेत? हे आदिदेव अर्थात ब्रह्माबाबा आणि आदिदेवी अर्थात मम्मासुद्धा राजयोग शिकत आहेत. हे देखील आठवण करतील त्या निराकार परमपिता परमात्म्याची. ते अर्थात शिवबाबा आहेत उच्च ते उच्च ज्ञानाचे सागर. या आदिदेवाच्या शरीरामध्ये बसून सर्व मुलांना समजावून सांगत आहेत. हे मंदिर केव्हा बनले, का बनले, कोणाचे स्मारक आहे, काहीच जाणत नाहीत. देवता इत्यादींची किती नावे घेतात. काली, दुर्गा, अन्नपूर्णा. आता साऱ्या विश्वाची अन्नपूर्णा कोण असेल? कोणती देवी अन्नाची पूर्ती करते तुम्ही जाणता? भारत स्वर्ग होता तिथे तर अथाह वैभव असते. जेव्हा की आताच 80-90 वर्षापूर्वी 10-12 आणे मण धान्य मिळत होते, तर त्यापूर्वी किती स्वस्ताई असेल. सतयुगामध्ये तर धान्य इत्यादी खूप स्वस्त आणि चांगले असते. परंतु हे देखील कोणी समजत नाहीत. बाबा येऊन तुम्हा आत्म्यांना शिकवतात. आत्मा या कर्मेंद्रियांद्वारे ऐकते. आत्म्याला हे नेत्र मिळाले आहेत पाहण्यासाठी, कान मिळाले आहेत ऐकण्यासाठी. बाबा म्हणतात, मी निराकार देखील या शरीराचा आधार घेतो. मला सदैव शिवच म्हणतात. मनुष्यांनी खूप नावे दिली आहेत, रुद्र, शिव, सोमनाथ, परंतु माझे एकच शिव नाव आहे. शिवाय नमः. भक्त भगवंताची आठवण करत आले आहेत. त्याला 2500 वर्ष झाली आहेत. आता तर तुम्ही दगडा मातीमध्ये घातले आहे. आता या भक्तीचा अंत आहे. सर्वांना परत घेऊन जाण्यासाठी आलो आहे. ही जुनी दुनिया नष्ट होणार आहे. बॉम्ब्स बनलेले आहेत तर किती सारे खलास होतील. सतयुगामध्ये किती थोडे, फक्त 9 लाख असतील. बाकी इतके सर्वजण कुठे जातील? ही लढाई, भूकंप इत्यादी होणार. विनाश तर जरूर होणार आहे. हे आहेत प्रजापिता. किती ब्रह्मा कुमार कुमारी आहेत. ब्रह्माचे पिता कोण आहेत? निराकार शिव. आपण त्यांची नातवंडे आहोत. शिवबाबांकडून आपण वारसा घेत आहोत. तर त्यांचीच आठवण करायची आहे. आठवण केल्यानेच पापांचे ओझे उतरेल. तुम्ही जाणता ही आहेच विकारी पतित दुनिया. सतयुग आहे निर्विकारी दुनिया. तिथे विष अर्थात विकार असत नाहीत. कायद्यानुसार एकच मूल असते. कधी अकाले मृत्यू होत नाही. आहेच सुखधाम. इथे तर किती दुःख आहे, परंतु या गोष्टी कोणीही जाणत नाहीत. गीता ऐकवतात. श्रीमत भगवत गीता. श्रीमत भगवत गीता भगवानुवाच. अच्छा, भगवान कोण आहे? असे म्हणतात श्रीकृष्ण. अरे, तो तर छोटा मुलगा आहे. तो कसा राजयोग शिकवणार? त्यावेळी पतित दुनिया थोडीच आहे. सद्गतीसाठी राजयोग शिकविणार तर इथे पाहिजे. गीतेमध्ये लिहिलेले देखील आहे. रुद्र गीता ज्ञान यज्ञ. श्रीकृष्ण गीता ज्ञान यज्ञ तर नाही आहे. हे ज्ञान यज्ञ किती वर्षांपासून चालत येत आहे. याची समाप्ती केव्हा होईल? जेव्हा सारी सृष्टी यामध्ये स्वाहा होईल. यज्ञ समाप्त होतो तेव्हा त्यामध्ये सर्व काही स्वाहा करतात ना. हा यज्ञ देखील अंतापर्यंत चालत राहील. ही जुनी दुनिया नष्ट होणार आहे. बाबा म्हणतात, मी काळांचाही काळ आहे. सर्वांना घेऊन जाण्यासाठी आलो आहे. तुम्हाला शिकवत आहे की तुम्ही स्वर्गाचे मालक बना. तुम्ही जाणता यावेळी सर्व मनुष्य मात्र आहे दुर्भाग्यशाली. सतयुगामध्ये होते सदा सौभाग्यशाली. हा फरक सर्वांना समजावून सांगायचा आहे. इथे येतात तेव्हा चांगल्या प्रकारे समजतात आणि मग घरी गेले की सर्व काही खलास होते.
ज्याप्रमाणे गर्भजेलमध्ये अंजाम अर्थात वचन देऊन येतात, आम्ही पाप करणार नाही. बाहेर आल्यावर पुन्हा पाप करायला लागतात. जेल बर्ड्स असतात ना, यावेळी जे काही मनुष्य मात्र आहेत ते सर्व जेल बर्ड्स आहेत. सारखे सारखे गर्भजेलमध्ये जाऊन शिक्षा भोगतात. बाबा म्हणतात, आता तुम्हाला गर्भ जेलबर्ड बनण्यापासून सोडवतो. सतयुगामध्ये गर्भाला कधी जेल म्हणणार नाही. तुम्हाला या शिक्षांपासून वाचवण्यासाठी आलो आहे. आता माझी आठवण करा, कोणतेही पाप करू नकात. नष्ट मोहा बना. गातात ना, मेरा तो एक दूसरा न कोई. ही काही श्रीकृष्णाची गोष्ट नाहीये. श्रीकृष्ण तर 84 जन्म घेऊन आता ब्रह्मा बनले आहेत. परत तेच श्रीकृष्ण बनणार आहेत, म्हणून याच शरीरामध्ये प्रवेश केला आहे. हा पूर्वनियोजित ड्रामा आहे. आता भगवान सूर्यवंशी चंद्रवंशी राजधानी स्थापन करत आहेत. तुमच्या भविष्यासाठी प्रारब्ध बनवत आहेत. आता तुम्ही पुरुषार्थ करून अनेक जन्मांचे प्रारब्ध बनवत आहात. बेहदच्या बाबांद्वारे जे स्वर्गाचे रचयिता आहेत. या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. ड्रामामध्ये प्रत्येक ॲक्टरचा पार्ट आपला आपला आहे. यासाठी आपण का रडायचे? आपण जिवंतपणीच त्या बाबांची आठवण करतो. या शरीराची देखील आपल्याला पर्वा नाही आहे. हे जुने शरीर सुटावे आणि आपण बाबांजवळ जावे. यावेळी तुम्ही भारताची किती सेवा करता. तुमच्याच नावांचे गायन आहे. अन्नपूर्णा, दुर्गा, काली इत्यादी इत्यादी. बाकी काली कोणी अशा भयानक चेहऱ्याची किंवा सोंड असणारा गणेश थोडाच असतो. मनुष्य तर मनुष्यच असतात. आता बाबा समजावून सांगत आहेत, मी तुम्हा मुलांना या लक्ष्मी नारायणासारखे बनवत आहे. तुम्ही निश्चय करा, आपण बाबांकडून वारसा घेत आहोत आणि मग भविष्यामध्ये जाऊन प्रिन्स प्रिन्सेस बनणार. बाबा जे स्वर्गाचे रचयिता आहेत त्यांना कोणीही जाणत नाहीत. जगदंबेला देखील विसरले आहेत. ज्याचे मंदिर बनलेले आहेत ते आता चैतन्यमध्ये बसले आहेत. कलियुगानंतर मग सतयुग येणार आहे. विनाशाबद्दल मनुष्य विचारत असतात, अरे अगोदर तुम्ही शिकून शहाणे तर व्हा. महाभारत लढाई तर बरोबर झाली होती. ज्याच्यानंतर स्वर्गाचे द्वार उघडले होते, तर आता या मातांद्वारे स्वर्गाचे द्वार उघडत आहे. वंदे मातरम गातात ना, पावन असलेल्याचीच पूजा केली जाते. माता दोन प्रकारच्या आहेत. एक आहेत देहधारी सोशल वर्कर, दुसऱ्या आहेत रुहानी सोशल वर्कर. तुमची ही आहे रुहानी यात्रा. तुम्ही जाणता आपण हे शरीर सोडून परत जाणार आहोत. भगवान वाच मनमना भव. मज आपल्या पित्याची आठवण करा. श्रीकृष्ण लहान मुलगा तर असे म्हणणार नाही ना, त्याला तर स्वतःचा पिता आहे. मनमना भवचा अर्थ कोणीही जाणत नाहीत. हे तर बाबा म्हणतात, माझी आठवण करा तर विकर्म विनाश होतील आणि उडण्यासाठी पंख मिळतील. आता तुम्ही पत्थर बुद्धीपासून पारस बुद्धी बनता. रचता बाबा तर सर्वांचे एकच आहेत. आदिदेव आणि आदिदेवींची मंदिरे देखील आहेत. तुम्ही त्यांची मुले इथे राजयोग शिकत आहात. इथेच तुम्ही तपस्या केली होती. तुमचे यादगार समोर उभे आहे. लक्ष्मीनारायण इत्यादींना राजाई कशी मिळाली त्यांचे हे मंदिर आहे. तुम्ही आहात राजऋषी. राजाई प्राप्त करण्यासाठी अथवा भारताला पुन्हा राज्यभाग्य प्राप्त करण्यासाठी तुम्ही पुरुषार्थ करत आहात. तुम्ही भारतामध्ये स्वर्गाची राजधानी स्थापन करता. आपल्या तनमन धनाने सेवा करून बाबांच्या श्रीमताद्वारे तुम्ही पतित रावण राज्यापासून सर्वांना लिबरेट करता. बाबा आहेत लिबरेटर, दुःखहर्ता, सुखकर्ता. तुमचे दुःख हरण्यासाठी जुन्या दुनियेचा विनाश करवितात. तुम्हाला शत्रूवर विजय प्राप्त करवून देतात. तेव्हा तुम्ही मायाजीत जगतजीत बनाल.
तुम्ही कल्पकल्प राज्य घेता आणि नंतर गमावता. हा आहे रुद्रशिवचा ज्ञानयज्ञ, ज्याद्वारे ही विनाश ज्वाला निघाली आहे. त्या सर्वांचा विनाश होईल आणि तुम्ही कायमचे सुखी बनाल. दुःख सुरू होते द्वापारपासून. बाबा म्हणतात, मी येऊन नरकवासियांना स्वर्गवासी बनवतो. कलयुग आहे वेश्यालय, सतयुग आहे शिवालय. तुम्ही बेहदच्या पित्याद्वारे स्वर्गाचे मालक बनतात, तर तो खुशीचा पारा चढला पाहिजे ना. अच्छा, गोड गोड खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉईंट आहे, जिवंतपणी बाबांची आठवण करून वारशाचा अधिकार घ्यायचा आहे. कोणत्याही गोष्टीची पर्वा करायची नाही. दुसरा पॉईंट आहे, श्रीमतावर आपल्या तन मन धनाद्वारे भारताला स्वर्ग बनवण्याची सेवा करायची आहे आणि सर्वांना रावणापासून लिबरेट होण्याची युक्ती सांगायची आहे. आजचे वरदान आहे, योग ज्वालाद्वारे विश्वातील कचऱ्याला भस्म करणारे विश्व परिवर्तक भव. योग ज्वालाद्वारे विश्वातील कचऱ्याला भस्म करणारे विश्व परिवर्तक भव. स्पष्टीकरण आहे, योग ज्वाला अर्थात श्रेष्ठ संकल्पांची शक्ती किंवा समर्पणाच्या अग्नीद्वारेच अपवित्रतारूपी कचऱ्याला भस्म करू शकता. ज्याप्रमाणे देवींच्या स्मृतिरूपामध्ये दाखवितात की ज्वालांनी आसुरी शक्तींचा नायनाट केला. हे यादगार आताचे आहे, तर पहिले ज्वाला रूप बनून आसुरी संस्कार स्वभाव सर्व काही भस्म करून संपूर्ण पावन बना. तेव्हा योग आणि पवित्रतेच्या ज्वालाद्वारे विश्वातील कचऱ्याला भस्म करून विश्व परिवर्तनासाठी निमित्त बनाल. स्लोगन आहे, आज्ञाकारी तो आहे जो मनमत परमतापासून मुक्त राहून नेहमी श्रीमतावर चालतो. आज्ञाकारी तो आहे जो मनमत परमतापासून मुक्त राहून नेहमी श्रीमतावर चालतो. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉडलीवूड चॅनलला.